नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तू अचानक शांत झाला आहे का? मेसेजला उत्तर देणं बंद केलंय का? मग ही एक चूक अजिबात करू नका. कारण अनेक वेळा पुरुषांची शांतता तुमच्याबद्दल नसते, ती त्याच्या स्वतःच्या मनातील युद्धाबद्दल असते. आणि जर तुम्ही या शांततेचा चुकीचा अर्थ लावला तर तुम्ही स्वतःलाच विनाकारण दोष देत राहाल. आज आपण मानसशास्त्राच्या आधारे समजून घेणार आहोत की एखादा पुरुष अचानक का दूर जातो, त्याच्या शांततेमागे कोणती कारण असू शकतात आणि अशा वेळी एका स्वाभिमानी स्त्रीने नेमकं काय करायला हवं. अनेकदा रात्रीची शांततेत जेव्हा घड्याळाची टिक टिक जास्त स्पष्ट ऐकू यायला लागते तेव्हा आपण मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत असतो. शेवटचा मेसेज 2 दिवसापूर्वीचा असतो किंवा कदाचित 2 आठवड्यापूर्वीचा. आपण पुन्हा पुन्हा तेच जुने मेसेज वाचतो, प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक इमोजीचा खोलवर विचार करतो आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारतो की माझ्याकडून काही चूक झाली का, मी काही चुकीचं बोलले का, की आता त्याला माझ्यामध्ये पूर्वीसारखा रस राहिला नाहीये. हा जो शांततेचा काळ असतो ना, तो कोणत्याही शब्दांपेक्षा जास्त वेदना देणारा असतो. जेव्हा एखादा पुरुष ज्याच्याबद्दल आपल्याला मनापासून काळजी असते तो अचानक संवाद साधणं बंद करतो, तेव्हा मनात विचारांचं एक प्रचंड वादळ निर्माण होतं. ना तो रागवलेला असतो, ना तो काही कारण सांगतो, तो फक्त अचानक गायब होतो. ही अशी शांतता आपल्याला आतून पोखरून टाकते. आपण स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करतो की जास्त विचार करायचा नाही, पण मन ऐकत नाही. आपण सतत फोन तपासतो, प्रत्येक नोटिफिकेशन वर आपलं लक्ष असतं. पण जर मी तुम्हाला सांगितलं की त्याची शांतता तुमची लायकी किंवा तुमची किंमत ठरवत नाही, तर ती त्याच्या स्वतःच्या मनातील एका वेगळ्याच जगाची झलक असू शकते. तर तुमचा विश्वास बसेल का? आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं आहे की जर कोणी शांत बसले तर त्याचा अर्थ त्यांनी आपल्याला नाकारला आहे. जेव्हा एखादा पुरुष मागे हटतो तेव्हा आपल्याला वाटतं की संबंध नाता संपला, पण मानसशास्त्र असं सांगतं की शांतता हा नेहमीच अंत नसतो, ती एका नवीन सुरुवातीची नांदी असू शकते. कारण शांतता कधीच रिकामी नसते, तिच्यात ते सगळं दडलेलं असतं जे आपण बोलू शकत नाही, जे आपण मनात दाबून ठेवले आणि जे आपल्याला आतून अस्वस्थ करते. म्हणूनच जेव्हा तो अचानक शांत होईल तेव्हा मी काय चूक केली हा विचार करण्याऐवजी ही शांतता मला माझ्याबद्दल आणि त्याच्याबद्दल काय शिकवते याचा विचार करायला हवा. आज आपण याच गुंतागुंतीच्या मनाचा वेध घेणार आहोत आणि मानवी स्वभावाच्या आधारे हे समजून घेणार आहोत की पुरुषांच्या या शांततेमागे नक्की काय रहस्य दडलेलं असतं. हे समजून घेतल्यावर तुम्हाला जाणवेल की ज्या शांततेमुळे तुम्ही आजपर्यंत स्वतःला दोष देत होता, ती शांतता प्रत्यक्षात तुमची ताकद बनवू शकते. आपल्या समाजात पुरुषांची शांततेचा अनेकदा चुकीचा अर्थ लावला जातो. लोकांना असं वाटतं की पुरुष जेव्हा शांत राहतात तेव्हा ते स्वतःची ताकद दाखवत असतात किंवा त्यांना समोरच्या व्यक्तीची पर्वा नसते. पण जर आपण खोलवर विचार केला तर अनेक वेळा असं घडतं की शांतता अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असते, जी कदाचित तो पुरुष स्वतः सुद्धा नीट समजू शकत नाही. जेव्हा एखाद्या पुरुषाला कोणाबद्दल तरी खूप तीव्र आणि खोल भावना जाणू लागतात, जेव्हा ते केवळ एक शारीरिक आकर्षण नसून मनाचं एक अतूट बंधन बनू लागतं, तेव्हा अनेक प्रसंगी तो अचानक मागे हटतो. हे ऐकायला खूप विचित्र वाटेल, पण हीच मानवी मनाची खरी गोष्ट आहे. अनेकदा त्याला तुमची काळजी नाही म्हणून तो लांब जात नाही, तर ते खोल भावनांची त्याला भीती वाटू लागते. लहानपणापासूनच पुरुषांना एक गोष्ट मनावर बिंबवून शिकवली जाते की त्यांनी नेहमी मजबूत राहायचं, आपल्या भावना कधीच उघड करायच्या नाहीत आणि रडणं किंवा हळवं होणं ही कमजोरीची लक्षणं आहेत. त्यामुळे जेव्हा त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच खऱ्या प्रेमाचा, खऱ्या आपुलकीचा अनुभव येतो तेव्हा काही वेळा त्यांना आनंदाऐवजी एक अनामिक भीती वाटू लागते. त्यांना वाटतं की जर मी माझं मन या स्त्री समोर पूर्णपणे उघडं केलं तर मी कमजोर पडेन. हा जो भीतीचा पडदा असतो ना, तोच पुढे चालून एका मोठ्या अंतरामध्ये बदलतो. म्हणूनच एका अत्यंत सुंदर आणि रोमॅन्टिक क्षणी एकत्र वेळ घालवल्यानंतर तो अचानक शांत होऊ शकतो. मनातलं सगळं गुपित बोलून दाखवल्यावर दुसऱ्या दिवशी तो मागे हटतो. जेव्हा सगळं काही अगदी परफेक्ट चाललेलं असतं नेमकं त्याच वेळी तो गायब होतो. हा त्याचा तुम्हाला त्रास देण्याचा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय नसतो, तर ती त्याच्या मनातील भीती असते जी त्याला त्या हळवेपणापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असते, ज्याला कसं हाताळायचं हे त्याला नेहमी माहित असतं. आता या कठीण परिस्थितीचा दुसरा पैलू समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण इथूनच नात्याचा सुसंवाद बदलत जातो. पुरुषाच्या या शांततेचा तुमच्याशी काही संबंध नसतो. हे जितकं खरं आहे तितकंच तुम्ही या शांततेला कसं उत्तर देता हे तुमच्याबद्दल खूप काही सांगून जातं. आपल्या मनाचा एक असा भाग असतो ज्याला आपण नेहमीच जगापासून लपवून ठेवतो. तो भाग इथे अगदी तंतोतंत लागू होतो. पुरुषाची शांतता सर्वात जास्त त्या स्त्रीला अस्वस्थ करते जी अजूनही स्वतःला मानसिक दृष्ट्या खंबीर बनवायला शिकते आहे. जेव्हा समोरून प्रतिसाद देणं बंद होतो तेव्हा ती स्त्री स्वतःच उत्तर शोधायला लागते. जिथे फक्त अनुत्तरित प्रश्न आहेत तिथे स्वतःच वेगवेगळे अंदाज बांधू लागते. ती स्वतःचा आनंद कमी करते, स्वतःच्या मूल्यांवर शंका घेऊ लागते आणि आपण पाठवलेल्या प्रत्येक मेसेजचा पुन्हा पुन्हा विचार करून स्वतःला
स्वतःलाच गुन्हेगार ठरवू लागते. ती नकळतपणे त्या लहान मुलीसारखी वागायला लागते, जिला कोणाकडून तरी सोडून जाण्याची भीती वाटत असते. पण तुम्हाला आता हे समजून घ्यावं लागेल की तुम्ही आता ती घाबरलेली मुलगी नाही आहात. तुम्ही या जगात कोणाच्या मागे धावण्यासाठी किंवा कोणाची मानधरणी करण्यासाठी जन्माला आलेली नाही. तुम्ही इथे त्या माणसासाठी वारंवार प्रयत्न करायला आलेली नाही, ज्याला तुमच्या भावनांची किंमत दिसत नाही. तुमचं अस्तित्व हे कोणाच्या हो किंवा नाहीवर अवलंबून नसावं. पुढच्या वेळी जेव्हा तो शांत होईल तेव्हा स्वतःला लहान समजू नका किंवा मनात अपराधीपणाची भावना आणू नका. त्याची ही शांतता तुमच्या कमजोरीचा नाही तर तुमच्या आत्मसंयमाचा आणि ताकदीचा पुरावा बनू द्या. या प्रवासात पुढे जाताना मानवी मनाचा एक अत्यंत मोलाचा विचार आपल्याला मार्ग दाखवतो. असं म्हटलं जातं की जोपर्यंत तुम्ही तुमच्या सुप्त मनाला समजून घेत नाही तोपर्यंत तेच मन तुमचं आयुष्य चालवत राहील आणि तुम्ही त्याला तुमचं नशीब समजत राहाल. नात्यामध्ये नेमकी हीच गडबड होते. जेव्हा एखादं नातं खूप खोलवर मनाला स्पर्श करतं तेव्हा मन जुन्या जखमा आणि भीती बाहेर काढू लागतं. पण इथे एक व्यावहारिक गोष्ट समजून घेतली पाहिजे. प्रत्येक वेळी पुरुषाची शांतता म्हणजे खोल प्रेम असतं असं नाही. कधीही शांतता त्याच्या भावनिक गोंधळामुळे किंवा भीतीने असते, तर कधी ती नात्यातील रस कमी झाल्याचं लक्षण असू शकतं. काही वेळा तो खरंच नात्यातून बाहेर पडू पाहत असतो आणि गोष्टी कशा संपवाव्यात हे न कळाल्याने तो सरळ शांत राहणे पसंत करतो. पण तो कोणत्याही कारणाने गायब झाला असला तरी तुमच्यावरील प्रेम त्याच्या चेहऱ्यावरचा तो खोटा मुखवटा तोडायला लागतं, जो मुखवटा त्याने जगासमोर स्वतःला वाचवण्यासाठी वर्षानुवर्षे परिधान केला होता. ही शक्यताही नाकारता येत नाही. जेव्हा तो अशा एका स्त्रीला भेटतो जी त्याच्या आत काहीतरी खरोखर आणि पवित्र जागृत करते, तेव्हा तो जवळ येण्याऐवजी लांब पळतो. मानसशास्त्रात याला स्वतःच्या भावना आणि उणिवा दुसऱ्यावर लादणं असं म्हणतात. जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या कमकुवतपणाचा सामना करू शकत नाही तेव्हा तो त्याचे खापर सर्वात जवळच्या व्यक्तीवर पडतो. त्याला अचानक त्या नात्यात घुसमट झाल्यासारखं वाटू लागतं. त्याला घुसमट यासाठी होत नाही की तुम्ही त्याच्यावर खूप जास्त प्रेम करताय, तर त्याला घुसमट यासाठी होते कारण तुमच्या प्रेमाच्या आरशामध्ये त्याला स्वतःची खरी आणि अपूर्ण बाजू सहन होत नसते. तुम्ही नकळतपणे त्याला त्याचीच भीती दाखवत असता, त्याला स्वतःबद्दल वाटणारा संशय दाखवत असता. जो पुरुष या अंतर्गत युद्धासाठी किंवा बदलासाठी तयार नसतो त्याच्यासाठी शांत राहणे हाच पळ काढण्याचा सर्वात सोपा रस्ता बनतो. हा मानवी स्वभावाचा एक अतिशय विचित्र आणि गुंतागुंतीचा नियम आहे की तुम्ही ज्या माणसाच्या जितकं जवळ जाण्याचा प्रयत्न कराल तितकाच तुम्ही त्याच्या मनातून दाबून ठेवलेल्या भीतीला जागा करत असता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढं सगळं असूनही स्त्रिया स्वतःलाच दोष देत राहतात. पण जर त्याची शांतता तुमच्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे नसेल तर ती त्याच्या मनातील गोंधळामुळे किंवा रस संपल्यामुळे आहे हे तुम्ही कधी समजून घेणार. अनेक पुरुषांना त्याची भावना कशा समजून घ्यायच्या आणि त्या कशा व्यक्त करायच्या याच शिक्षण मिळालेलं नसतं. त्यांना दुःख, लाज किंवा मनातील संभ्रम शब्दात मांडता येत नाही. त्यामुळे तो आपल्या मनात चाललेल्या पातळात स्वतःच हरून जातात. ते तुम्हाला शिक्षा करण्यासाठी शांत बसलेले नसतात, तर त्यांच्याकडे स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच नसतात. पण इथे एक अतिशय कडू आणि कठोर सत्य देखील आहे. जर एखादा पुरुष स्वतःच्या भीतीचा सामना करायला तयार नसेल किंवा नात्यात पुढे जाण्यात त्याला रस नसेल तर तो स्वतःच्या या शांततेसाठी शेवटी तुम्हालाच दोषी ठरवेल. तो असा विचार करेल की तुम्ही खूप जास्त भावुक आहात, तुम्ही खूप जास्त अपेक्षा ठेवता, तुम्ही खूप हट्टी आहात. पण खरं सत्य हे असतं तुम्ही फक्त त्याच्या अंशात मनाला एक आरसा दाखवला होता. असा पुरुष सुरुवातीला किती चांगला वाटला तरी जेव्हा नात्यात खरी जवळीक आणि जबाबदारी स्वीकारण्याची वेळ येते तेव्हा तो पाय मागे घेतो. कारण नात्यातील सच्चेपणा या सांभाळणे खूप डरावणं असतं. ते माणसाची सगळे मुखवटे ओरबाडून काढतं आणि माणसाला त्यांचं खरं रूप दाखवतं. प्रत्येकामध्ये तो सच्चेपणा सहन करण्याची किंवा नात्याला प्रामाणिकपणे टिकवण्याची ताकद नसते. जेव्हा तो तुमच्या मेसेजला उत्तर देणं बंद करतो, जेव्हा त्याचं वागणं अचानक बदलतं, जो माणूस पूर्वी तुमच्याशिवाय राहू शकत नव्हता तो जेव्हा अचानक मौन पाळतो तेव्हा समजा हे तुमचं वैयक्तिक नुकसान नाही, हा एक निसर्गाने दिलेला संकेत आहे. हे कदाचित भावनिक अपरिपक्वतेचा, भावनिक गोंधळाचा किंवा नात्यातील रस कमी झाल्याचं लक्षण असू शकतं. कधी कधी कामाचा ताण, कौटुंबिक समस्या किंवा मानसिक तणावही या शांतते मागचं खरं कारण असू शकतात. हे दाखवतं की त्यांच्या मनातील भीती, त्यांची अनिश्चितता किंवा त्याची उदासीनता ही त्या क्षणी त्याच्या प्रेमापेक्षा खूप मोठी आहे. आणि अशा वेळी तुम्हाला त्याचा अजिबात पाठलाग करायचा नाहीये. कारण जेव्हा तुम्ही त्याला शोधायला जाता, त्याला समजायला जाता किंवा याची मनधरणी करायला जाता तेव्हा तुम्ही नकळतपणे स्वतःला मागे सोडून देता आणि स्वतःशी केलेला हा सर्वात मोठा विश्वासघात असतो. त्याला त्याची शांतता अनुभव द्या. हे रागवून किंवा चिडून करायचं नाही, तर अत्यंत आदराने आणि स्वतःची प्रतिष्ठा सांभाळून करायचं आहे. तुम्हाला कोणाची तरी काळजी आहे हे दाखवण्यासाठी स्वतःला संपवून टाकण्याची किंवा रडण्याची गरज नाही. एखाद्याने आपल्याला निवडावं म्हणून स्वतःला कधीच लहान करू नका. त्याला जाऊ द्या. तुमच्या दोघांमध्ये ही जी रिकामी जागा
तयार झाली आहे ना, तिला तुमची कैद बनू देऊ नका, तर त्याला तुमच्या शांततेचा आणि सुकनाचा काळ बनू द्या. कारण त्या शांततेत तुम्हाला स्वतःचा तो आवाज पुन्हा ऐकू येईल, जो तुम्ही त्यांच्या गोंधळात कुठेतरी हरवून बसलात. एक दिवस असा येईल जेव्हा तुमच्या समोरच्या व्यक्तीने आपल्याला समजून घ्यावं अशी इच्छा उरणार नाही. हे यासाठी होणार नाही की तुम्हाला आता त्या नात्याची काळजी नाही, तर हे यासाठी होईल कारण तुम्ही स्वतःला इतकं सुंदर आणि खोलवर समजून घेतलेलं असतं की तुम्हाला जगातील दुसऱ्या कोणत्याही प्रमाणपत्राची गरज भासणार नाही. हीच त्या स्त्रीची खरी ताकद असते, जी शांततेला घाबरत नाही. ती त्या शांततेपासून पळत सुटत नाही आणि ती रिकामी जागा घाईघाईने भरण्याचा प्रयत्न करत नाही. ती त्या शांततेला एका चांगल्या मित्रासारखं स्वीकारते. मानसशास्त्रात असं म्हटलं जातं की तुम्ही तेव्हा स्पष्टपणे पाहू शकाल जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या हृदयात झाकून पाहाल. आणि हे स्त्रीकाल बाधित सत्य आहे, जे अनेक स्त्रिया नात्याच्या प्रवासात विसरून जातात. जेव्हा एखादा पुरुष शांत होतो तेव्हा स्त्री बाहेर पडायला लागते. त्याचे मेसेज, त्याचा ऑनलाईन येण्याचा वेळ, त्याचं बदललेलं वागणं, या सगळ्यांचा ती वेध घेत राहते. पण खरं उत्तर बाहेर नाही तर तुमच्या आत दडलेलं आहे. जेव्हा तो गायब होईल तेव्हा त्याला शोधणं पूर्णपणे बंद करा आणि स्वतःच ऐका. त्याची ही शांतता तुमची शत्रू नाही, तर ती तुमची एक शाळा आहे. ती तुम्हाला शांत राहायला शिकवेल. ती तुम्हाला दाखवून देईल की तुमच्या समस्या, की तुमच्या मनातील जुन्या जखमा अजून कुठे कच्च्या आहेत. ती तुम्हाला एक असं सत्य शिकवेल हे जे जगात कोणी शिकवू शकत नाही, की कोणी निघून जाऊ किंवा सोबत असो, तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण आहात. तुमचं अस्तित्व कोणाचे असण्यावर किंवा नसण्यावर अवलंबून नाही. हताश होऊन रडण्याऐवजी अत्यंत सन्मानाने आणि साफ मनाने त्या जागेवरून पुढे निघून जाणे, हेच तुमचं खरं सौंदर्य आहे. जगाला आणि त्या पुरुषाला सुद्धा अशा स्त्रीचा स्वभाव लवकर समजत नाही, जी शांततेच्या काळात मागे धावत नाही. अनेक वेळा जेव्हा समोरची स्त्री शांत राहते आणि स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करते, तेव्हा त्या पुरुषाला तिची किंमत नव्याने जाणू लागते. तिला गमावण्याची भीती त्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. पण तुम्ही मात्र त्यांना तुमचं शांत आणि खंबीर रूप दाखवत राहता. तुमची ही शांतता मग एक नवीन भाषा बनते, जी भाषा ना क्रूर असते ना कठोर असते, तर ती अत्यंत संत आणि शक्तिशाली असते. तुम्ही आता कोणाची वाट पाहत नाही आहात, तर तुम्ही आता अत्यंत उंचावरून परिस्थितीचं निरीक्षण करत आहात आणि हे ठरवत आहात की जो माणूस मला सोडून गायब झाला होता तो खरंच माझ्या आयुष्यात परत येण्याच्या लायकीचा आहे का. भावनिक ताकद ही यावरून मोजली जात नाही की तुमच्यासोबत कोण थांबतंय, तर ती यावरून मोजली जाते की जेव्हा तुमच्यासोबत कोणीच नसतं तेव्हा तुम्ही स्वतः सोबत किती आनंदाने आणि अभिमानाने राहू शकता. जर तुम्ही तुमची घर आहे, तुमचं प्रेम आणि तुमची ताकद सांभाळता येत नसेल किंवा त्याला तुमच्यात इंटरेस्ट नसेल, तर तो कधीच तुमचा खरा जोडीदार बनू शकत नव्हता. तुम्ही इथे फक्त कोणाची तरी गरज पूर्ण करण्यासाठी किंवा कोणाला तरी थांबून ठेवण्यासाठी आलेली नाही. तुम्ही इथे सर्वात आधी स्वतःला निवडण्यासाठी आलेले आहात. शेवटचं आणि महत्वाचं सत्य असं आहे की आपण दुसऱ्या व्यक्तीमुळे कधीच पूर्ण होत नाही. आपण तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण आपल्या अत्यंत एकटेपणाच्या क्षणात स्वतःचा सामना करतो आणि स्वतःला वचन देतो की काही झालं तर मी स्वतःची साथ कधी सोडणार नाही. म्हणूनच जर तो आज शांत असेल तर आतून खचून जाऊ नका. हेच ते क्षण आहे जेव्हा तुम्ही तुमची ताकद आणि ऊर्जा स्वतःकडे परत घ्या, जी तुम्ही कोणाला तरी खूप सहजपणे देऊन टाकली होती. ही ती शांतता आहे जिथे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाची खरी ओळख पडते. इथूनच एका नव्या अध्यायाची सुरुवात होते, ज्या अध्यायात ना राग असतो ना बदलायची भावना असते, तर फक्त त्या नव्या स्वतःवर असणार अथांग प्रेम असतं. आणि समजा भविष्यात तो कधी परत आला असता, त्याला ती जुनी वाट पाहणारी स्त्री तिथे दिसणार नाही. त्याला एक अशी स्त्री दिसेल जिने कोणाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत स्वतःच आयुष्य थांबून ठेवलं नव्हतं. ती स्वतःच एक जिवंत उत्तर बनली आहे. पुढच्या वेळी जेव्हा त्याची शांतता तुम्हाला लहान करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा की मी या शांततेच्या काळात माझ्यासाठी काय सुंदर निर्माण करू शकते. कारण जी स्त्री स्वतःच्या एकांतातही आनंदाने फुलासारखी उमलायला शिकते, जिला कोणाच्या तरी नजरेची किंवा लक्ष देण्याची भीक मागावी लागत नाही, स्त्री या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनते. तिला नजरेआड करणं मग आता कोणाला शक्य होत नाही. ती स्वतःच एक अथांग ताकद बनते आणि तिची ऊर्जा संपूर्ण विश्वाला जाणवते. तुम्ही स्वतःच्या आयुष्याच्या राणी आहात आणि तुमच्या या सुंदर घरात तुमचं मन नेहमी सुरक्षित राहू हीच सदिच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.